चंदूर इथल्या सिद्धार्थनगर परिसरात शनिवारी शिवजयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू होती। यावेळी दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला। पोलिसांना जमावाला शांत करण्याचं आवाहन केलं, मात्र यावेळी जमावातील काही जणांनी अचानक दगडफेक सुरू केली। या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचं नुकसान झालं। तसंच पोलीस कॉन्स्टेबल पवन गुरव आणि प्रमोद चव्हाण हे जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। मात्र वातावरण तणावपूर्ण बनल्यानं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी प्रतीक कांबळे, समीर कांबळे, रोहित राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजित रामदास पवार, राहुल उर्फ रामदास माने, ओंकार बसवराज कल्याणी यांच्यासह 25 ते 30 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करतायत।